हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॅड टू, वॉन्ट, वॉन्ट टू आणि फाउंड ऑफ या सर्वांचा उपयोग इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते अगदी डिटेलमध्ये या एकाच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता इथे बघा, मी इथे आपल्या रोजच्या बोलण्यातली मराठीतली काही वाक्य लिहिलेली आहेत. मग आता ही मराठी वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलतो किंवा इंग्रजीमध्ये आपण याचं रूपांतर करतो तेव्हा मग कोणत्या वेळेला हॅड टू वापरायचं किंवा कोणत्या वेळेला वॉन्ट वापरायचं किंवा कोणत्या वेळेला वॉन्ट टू वापरायचं, फाउंड ऑफ वापरायचं, हे आपण या वाक्यांवरून आता समजून घेणार आहोत. तर आता इथे बघा, मी एक फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे. मला तुझ्यासाठी खोटं बोलावं लागलं. बघा, अशा प्रकारचं वाक्य आपल्याला बोलावं लागलं. बघा, आता ह्या वाक्यातूनच तुम्हाला कळलं असेल इथे काय दिलेलं आहे की मला तुझ्यासाठी खोटं बोलावं लागलं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की माझी इच्छा नव्हती पण मला तसं करावं लागलं, मला तुझ्यासाठी खोटं बोलावं लागलं. म्हणजेच आता हे लक्षात ठेवायचं की भूतकाळामध्ये जर एखादी गोष्ट आपली इच्छा नसताना आपल्याला करावी लागली, आपली इच्छा नाही आहे पण आपल्याला ते करावं लागते, करावं लागलं किंवा तशी ती आवश्यकता होती म्हणून ते आपल्याला करावं लागलं, तर अशा वेळेला काय करावं लागते की दिलेल्या वाक्यामध्ये जेव्हा आपण ते इंग्रजीमध्ये बोलतो तेव्हा हॅड टूचा वापर करावा लागतो. हे लक्षात ठेवायचं. बघा, खोटं बोलावं लागलं, तुझ्यासाठी खोटं बोलावं लागलं म्हणजे माझी इच्छा होती का खोटं बोलायची? नाही, पण मला बोलावं लागलं तसं भूतकाळामध्ये. म्हणून अशा वेळेला अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये इंग्रजीत हॅड टूचा वापर केला जातो. मग सर्वात आधी आपण मग त्याचं इंग्रजी स्ट्रक्चर कसं असणार आहे, रचना कशी असणार आहे ते बघू. सर्वात आधी तर इंग्रजी वाक्यांमध्ये आपण नेहमीच सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता हा सुरुवातीला वापरत असतो. त्यानंतर काय घ्यायचं असते, हॅड टू, हॅड टू घ्यायचं असते. त्यानंतर घ्यायचं असते V1. V1 म्हणजेच काय तर त्या वाक्यातील जे क्रियापद असेल त्याचं पहिलं रूप. आणि सर्वात शेवटी मग आपल्याला घ्यायचं असते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म, तुम्हाला माहितीच असेल. तर बघा, आता या रचनेप्रमाणे ह्या वाक्याचं आता आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार. अगदी सोपं आहे. तुमचं जर स्ट्रक्चर लक्षात असलं तर तुम्ही अगदी सहजरित्या याचं ट्रान्सलेशन करू शकता. सब्जेक्ट आहे कोणता आहे, मला. मला त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये, आय. नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड टू, आय हॅड टू. नंतर आपल्याला क्रियापद बघावं लागेल मराठी वाक्यातलं, बोलावं. बोल म्हणजेच मूळ क्रियापद इथे बोलणे आहे. मग बोलण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये स्पीक हा शब्द वापरतो. मग तो आपल्याला कसा घ्यायचा आहे, V1 म्हणजे त्याच्या मूळ रूपातच घ्यायचा आहे. म्हणून इथे काय घेणार आहोत, आय हॅड टू, V1 फॉर्म स्पीक. बघा, क्रियापद त्याचं पहिलं रूपच, दुसरं रूप स्पोक असते, तिसरं रूप स्पोकन असते. मग आपण हे पहिलं घेतलं स्पीक. आय हॅड टू स्पीक लाय. स्पीक लाय, लाय म्हणजेच काय खोटं बोलणं. आणि ऑब्जेक्ट काय आहे की तुझ्यासाठी, हे ऑब्जेक्ट आहे, तुझ्यामुळे मला खोटं बोलावं लागलं. म्हणून इथे आपण काय घेणार आहोत, तुझ्यासाठी. म्हणून इथे आपण घेणार आहोत फॉर म्हणजे करिता किंवा साठी, यू म्हणजे तुझ्या, फॉर यू म्हणजेच काय तुझ्यासाठी. आय हॅड टू स्पीक लाय फॉर यू, मला तुझ्यासाठी खोटं बोलावं लागलं. बघा, हे लक्षात ठेवायचं की मला हे करावं लागलं, ते करावं लागलं. अशा अर्थाचे जेव्हा आपण वाक्य मराठीत बोलतो मग ते इंग्रजीत जर बोलायचे असले तर अशा वेळेला लक्षात ठेवायचं की हॅड टूचा वापर हा करायचा असतो आणि त्याचं स्ट्रक्चर मग याप्रमाणे येणार आहे. आता नेक्स्ट बघा, हा झाला हॅड टूचा उपयोग. आता बघा, तिला आईस्क्रीम हवे आहे. बघा, आता ह्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, तिला आईस्क्रीम हवे आहे, हवे आहे. मग हे बघा, आता या ठिकाणी आपण वॉन्टचा उपयोग करणार आहे. कारण वॉन्ट याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो तर हवे असणे किंवा इच्छा असणे किंवा अपेक्षा असणे म्हणजेच हवे असणे. अशा अर्थाचं आपल्याला मराठीतलं वाक्य इंग्रजीत बोलायचं आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय वापरायचं, वॉन्ट. वॉन्ट म्हणजेच हवे असणे. मग आता याची रचना कशी असणार आहे ते सर्वात आधी आपण लिहिणार आहोत. इथे सुद्धा सुरुवातीला काय येणार आहे तर कर्ता. कर्ता म्हणजेच काय, त्याला इंग्रजीत आपण म्हणत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर काय घ्यायचं असते, वॉन्ट हे क्रियापद. हवे असणे या अर्थाने आपण काय घेतलं इथे, वॉन्ट हे क्रियापद. आणि त्यानंतर जी वस्तू, जी गोष्ट आपल्याला हवी आहे म्हणजे ती नाऊन असेल तर ती सर्वात शेवटी घ्यायची. अशा प्रकारे मग वॉन्टचा जर उपयोग आपल्याला करायचा असला, एखादी गोष्ट हवी आहे आपल्याला तर अशा वेळेला वॉन्टचा उपयोग करायचा.
फक्त हवी आहे यासाठीच, मला हे हवे आहे किंवा हे पाहिजे आहे असं पण म्हणतो आपण, हे पाहिजे आहे, तर अशा वेळेससुद्धा वॉन्टचा उपयोग हा करत असतो. मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे? तिला, म्हणजेच इथे काय येणार आहे? सब्जेक्ट शी. बघा, शी नंतर आपल्याला वॉन्ट घ्यायचं आहे. शी वॉन्ट म्हणजे तिला हवे आहे. काय हवे आहे? नाऊन काय आहे? आईस्क्रीम. मग आता आईस्क्रीमचं स्पेलिंग काय असते? ICECREAM, आईस्क्रीम. बघा, तिला आईस्क्रीम हवे आहे. मग आता इथे हे नाऊन आहे. नाऊनच्या आधी AEIOU अशा प्रकारे सुरुवात झालेली असेल त्या शब्दाची, मग इथे आय नाही झाली तेव्हा आपण काय वापरतो? आर्टिकल ॲन हे वापरत असतो. हे तुम्हाला माहिती असेलच. आता एक गोष्ट इथे तुम्हाला सांगायची आहे, मी मुद्दामून इथे नंतर सांगणार आहे, कारण तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. आता इथे आपण फक्त वॉन्ट वापरणार आहोत का? तर नाही. तर वॉन्ट केव्हा वापरायचं? आय, यू, वी, दे यांच्यानंतर वॉन्ट वापरायचं, आणि त्यानंतर ही, शी, इट यांच्यानंतर वॉन्ट्स वापरायचं. बघा, हे लक्षात राहील तुमच्या. म्हणून मी सुरुवातीला साधी रचना करून घेतली यानुसार, आणि मग सब्जेक्ट बघून, सब्जेक्ट कोणता आहे त्यानुसार वॉन्ट किंवा वॉन्ट्स असं वापरायचं. मग आता इथे ही, शी, इट नंतर काय वापरायचं असते? वॉन्ट्स वापरायचं असते. म्हणून आपण इथे वॉन्ट्स घेतलं, आणि आय, वी, यू, दे याच्यानंतर फक्त वॉन्ट वापरायचं असते. हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, मला इंग्रजी शिकायचं आहे. बघा, आता मला इंग्रजी शिकायचं आहे याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? की माझी इंग्रजी शिकायची इच्छा आहे. म्हणजेच एखादी गोष्ट करायची इच्छा आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण वॉन्ट टूचा उपयोग करतो. आणि एखादी गोष्ट हवी आहे त्यासाठी आपण काय वापरतो? वॉन्ट. आणि एखादी गोष्ट करण्याची इच्छा आहे तेव्हा आपण काय वापरतो? वॉन्ट टू. हे लक्षात ठेवायचं. वॉन्ट नंतर टू, वॉन्ट टू असं वापरायचं असते. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? तर सर्वात आधी तर घ्यायचा असतो सब्जेक्ट, त्यानंतर वॉन्ट टू, त्यानंतर घ्यायचं असते V1 फॉर्म, आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. आता V1 म्हणजेच तुम्हाला कळलं असेल, V1 म्हणजेच काय? क्रियापदाचे पहिले रूप. अशा प्रकारे या वाक्याची इंग्रजीमध्ये मग रचना असणार आहे. मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे? मला. मलासाठी आपण वापरतो आय. त्यानंतर आपल्याला वॉन्ट टू घ्यायचं आहे. आय वॉन्ट टू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? इथे बघा, V1 फॉर्म म्हणजेच क्रियापद बघायचं. क्रियापद कोणतं आहे? शिकायचं. मग शिकणे हे मूळ क्रियापद झालं. मग त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे? V1 फॉर्म घ्यायचा आहे. मग शिकणे यासाठी आपण काय वापरतो? LEARN, लर्न हा इंग्रजीमध्ये शब्द वापरतो. इथपर्यंत झालं आय वॉन्ट टू आणि लर्न क्रियापदाचे पहिले रूप. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म काय आहे? इंग्रजी. मला काय शिकायचं आहे? ते इंग्रजी शिकायचं आहे. म्हणून इथे काय घेणार आहोत आपण? इंग्लिश. बघा, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायचं आहे. किंवा जी गोष्ट तुम्हाला शिकायची असेल, असं म्हणायचं असेल की मला हे शिकायचं आहे, ते शिकायचं आहे, तर तुम्ही इथे फक्त बदल करू शकता. मग आता तुमचं लक्षात आलं असेल की वॉन्टचा वापर केव्हा करायचा आणि वॉन्ट टूचा वापर केव्हा करायचा. वॉन्ट केव्हा वापरायचं? एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे त्यावेळेला. आणि वॉन्ट टू केव्हा वापरायचं? एखादी गोष्ट करण्याची इच्छा आहे, आपली करण्याची इच्छा आहे, तेव्हा काय वापरायचं? वॉन्ट टू. बघा, आता नेक्स्ट बघा, तिला स्वयंपाकाची आवड होती. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की तिला स्वयंपाकाची आवड आहे. आता इथे होती म्हटलंय म्हणजे इथे भूतकाळ दाखवतो की तिला होती आधी आवड स्वयंपाकाची, असा त्याचा अर्थ होतो. मग आता अशा वेळेला आवड असणे यासाठी आपण ह्या वाक्यामध्ये कशाचा उपयोग करणार आहोत? तर फॉन्ड ऑफचा. फॉन्ड ऑफचा आपण वापर करणार आहोत. कारण इथे आवड होती, एखाद्याची आवड आपल्याला सांगायची आहे. म्हणजेच फॉन्ड ऑफचा उपयोग हा केव्हा केला जातो? तर कोणाला तरी, किंवा मला कशाची तरी आवड आहे, म्हणजे मला याची आवड आहे, गाण्याची आवड आहे, खेळायची आवड आहे, क्रिकेट खेळण्याची आवड आहे मला आहे, किंवा त्याला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. असे वेगवेगळ्या आवडी जर आपल्याला एखाद्याविषयी सांगायच्या असतील किंवा स्वतःबद्दल सांगायच्या असतील तर त्यावेळेस कशाचा वापर केला जातो? फॉन्ड ऑफचा. फॉन्ड ऑफ म्हणजेच काय? तर आवड हा शब्द आलेला आहे. म्हणजेच हे वाक्य आपण इंग्रजीतून बनवताना फॉन्ड ऑफचा उपयोग करणार आहोत.
मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सुरुवातीला आपण बघू. तर सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता. त्यानंतर आता हा भूतकाळ आहे, पण वर्तमान काळ जर असेल तर सहाय्यकारी क्रियापद आपण एम किंवा इज किंवा आर. आणि भूतकाळ जर असला तर कशाचा वापर करतो आपण, वॉज किंवा वेर. बघा दोन ग्रुप झाले, वर्तमान काळ असला तर हे सहाय्यकारी क्रियापद, भूतकाळ असला तर वॉज वेअर. अशा प्रकारे तुम्हाला वापरायचं असते. त्यानंतर आता कशाचा वापर करणार आपण, आवड या शब्दासाठी फॉन्ड ऑफ. बघा फॉन्ड ऑफ. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, V1 ING. याचाच अर्थ काय होतो की क्रियापदाचे पहिले रूप ING प्रत्यय असलेले, किंवा तुम्ही इथे नाऊन जर असलं तर तुम्हाला काय वापरायचं आहे याच्याऐवजी, नाऊन. आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट. अशा प्रकारे याची इंग्रजीतली रचना ही असणार आहे. म्हणजेच काय, सर्वात आधी सब्जेक्ट घ्यायचा. वाक्य वर्तमान काळातलं असेल तर काय घ्यायचं, एमीचा. भूतकाळातलं असेल तर वॉज वेअर. त्यानंतर घ्यायचं फॉन्ड ऑफ. त्यानंतर क्रियापद असेल वाक्यात तर त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप वापरायचं, किंवा नाऊन असेल त्या वाक्यात दिलेलं तर नाऊन वापरायचं. म्हणजे दोघंपैकी एक काही असू शकते. आणि सर्वात शेवटी मग काय घ्यायचं, ऑब्जेक्ट. इथे बघा या रचनेनुसार आपण याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. आता इथे सर्वात आधी तर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग सब्जेक्ट कोणता आहे, तिला. मग त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो शी. आता हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, भूतकाळातलं. म्हणून आपण शी नंतर काय वापरतो, वॉज वापरतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, वॉज. सी वॉज. नंतर आपल्याला यायचं आहे फॉन्ड ऑफ. फॉन्ड ऑफ. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापद ING प्रत्यय असलेलं घ्यायचं आहे, किंवा नाऊन जर असेल तर नाऊन घ्यायचं असते. मग आता इथे स्वयंपाक करणे हे क्रियापद आहे, मग त्यासाठी आपण कुक हा शब्द वापरतो. मग त्याचंच ING प्रत्यय असलेलं काय घेणार आहोत आपण, कुकिंग. शी वॉज फॉन्ड ऑफ कुकिंग. बघा अशा प्रकारे शी वॉज फॉन्ड ऑफ कुकिंग म्हणजे तिला स्वयंपाकाची आवड होती, किंवा आपल्याला मला स्वयंपाकाची आवड आहे म्हणजेच आय एम फॉन्ड ऑफ कुकिंग. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. किंवा नाऊन जर वापरलं तर आपण फॉर एक्झाम्पल असं सेंटेन्स घेऊ शकतो की ही इज फॉन्ड ऑफ क्रिकेट. म्हणजेच काय, तर त्याला क्रिकेटची आवड आहे. ही इज फॉन्ड ऑफ क्रिकेट. आहे म्हटलं म्हणजे इज वापरायचं, आणि होती म्हणजेच भूतकाळी वाक्य झालं तर वॉज किंवा वेअर यापैकी करता बघून तुम्हाला वापरायचं असते. तर अशा प्रकारे आपण वर काय शिकलो मग वाक्यांमध्ये, की हॅड टू हे केव्हा वापरायचं, वाक्य कशा प्रकारचं असलं किंवा त्यातून कोणता अर्थ अभिप्रेत होतोय त्यावरून हॅड टू केव्हा वापरायचं ते शिकलो. त्यानंतर वॉन्ट केव्हा वापरायचं, वॉन्ट टू केव्हा वापरायचं, आणि नंतर फॉन्ड ऑफ केव्हा वापरायचं. तर आता इथे बघा हे शेवटचं वाक्य लिहिलेलं आहे मी, मला घरी जावे लागले. आता हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे ह्या वाक्यामध्ये वरीलपैकी तुम्ही काय वापरणार ते इंग्रजीमध्ये हे वाक्य ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि याचे जे ॲन्सर आहे किंवा ट्रान्सलेशन आहे ते मी कमेंट बॉक्समध्ये तिथे तुमचं चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये या चारही क्रियापद त्यांचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा ते डिटेलमध्ये शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.